नमस्कार. आज आपण ऑफिस याशी रिलेटेड इंग्लिश शब्द पाहणार आहोत आणि त्याचे अर्थ. प्रोजेक्ट मॅनेजमेंटसोबत रिलेटेड बघा. ॲक्शनेबल म्हणजे ज्यावर कारवाई करता येईल असे. बॅकलॉग म्हणजे साचलेलं काम. बँडविड्थ म्हणजे काम करण्याची क्षमता किंवा वेळ. बॉटलनेक कामात अडथळा निर्माण करणारा घटक. डिलिव्हरेबल म्हणजे सादर करण्यायोग्य निकाल. पुढचं आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंटशी रिलेटेड. डेडलाईन अंतिम मुदत. डिपेंडन्सी म्हणजे एका कामाचे दुसऱ्यावर असलेले अवलंबित्व. एक्झिक्युशन अंमलबजावणी. फ्रेमवर्क म्हणजे आराखडा किंवा रचना. इन्सेंटिव्हाइज म्हणजे प्रोत्साहन देणे. इटरेशन म्हणजे सुधारणेसाठी केलेली पुनरावृत्ती. माइलस्टोन म्हणजे महत्त्वाचा टप्पा. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्ट. पाईपलाईन म्हणजे नियोजित कामांची ओळ. प्रायोरिटी म्हणजे प्राधान्य. रोडमॅप म्हणजे भविष्यातील नियोजनाचा मार्ग. स्केलेबल म्हणजे विस्तारणायोग्य. स्कोप कामाची व्याप्ती. स्ट्रीमलाईन प्रक्रिया सुटसुटीत करणे. टाईमलाईन म्हणजे कालमर्यादा. मीटिंग आणि कोलॅबरेशनचे रिलेटेड वर्ड्स बघा. अजेंडा म्हणजे सभेची कार्यपत्रिका. अलाइनमेंट विचारांची एकवाक्यता. ब्रेनस्टॉर्म कल्पक विचारांचे आदानप्रदान. बाय इन संमती किंवा पाठिंबा मिळवणे. कोलॅबरेशन सहकार्य किंवा एकत्र काम करणे. कन्सेन्सस म्हणजे सर्वसंमती. डेब्रीफ म्हणजे कामाचा आढावा घेणे. फीडबॅक अभिप्राय किंवा प्रतिसाद. हडल छोटी अनौपचारिक चर्चा. इनपुट दिलेली माहिती किंवा योगदान. लीज संपर्क अधिकारी म्हणून काम करणे. मिनिट्स सभेचे इतिवृत्त. नेटवर्किंग जनसंपर्क वाढवणे. ऑफसाईट ऑफिसच्या बाहेर होणारी मीटिंग. आउटसोर्स बाह्य संस्थेकडून काम करून घेणे. पुट म्हणजे निर्णय पुढे ढकलणे. रिकॅप थोडक्यात सारांश सांगणे. स्टेक होल्डर हितसंबंधित व्यक्ती. सिंक ताळमेळ बसवणे. टच पॉइंट संपर्काचा बिंदू. ॲक्नॉलेजमेंट पोचपावती किंवा कबुली. ॲडहॉक विशेष कारणासाठी तात्पुरते. ॲनेक्स जोडपत्र. ॲसॅप शक्य तितक्या लवकर. BCC गुप्त प्रत ईमेलमध्ये. CC माहितीसाठी प्रत. सर्क्युलर परिपत्र. क्लॅरिफाय स्पष्टीकरण देणे. कन्साईस मोजक्या आणि स्पष्ट शब्दात. करस्पॉन्डन्स पत्रव्यवहार. ड्राफ्ट कच्चा मसुदा. एस्केलेट वरिष्ठ पातळीवर तक्रार नेणे. एटिकेट शिष्टाचार. FYI तुमच्या माहितीसाठी. लूप इन चर्चेत सामील करून घेणे. मेमो अंतर्गत सूचनापत्र. नोटिफाय सूचित करणे. प्रपोजल प्रस्ताव. क्वेरी शंका किंवा प्रश्न. थ्रेड संदेशाची साखळी. ॲक्विजिशन संपादन खरेदी. बेंचमार्क मोजणीसाठीचा मानक. बॉटम लाईन निव्वळ नफा. कोर कॉम्पिटन्सी मुख्य कौशल्य. डेलिव्हर आश्वासन पूर्ण करणे. डिस्ट्रप्ट बाजारपेठेत मोठे बदल घडवणे. ग्रोथ वाढ किंवा वृद्धी. KPI कामगिरी मोजण्याचे साधन. लेव्हरेज फायदा उठवणे. मार्केट शेअर बाजारपेठेतील हिस्सा. मेट्रिक्स मोजमाप करण्याची पद्धत. ऑप्टिमाइज जास्तीत जास्त कार्यक्षम बनवणे. आउटरीच लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न. ओव्हरहेड व्यवसायाचे चालू खर्च. पिओट रणनीतीमध्ये बदल करणे. ROI गुंतवणुकीवरील परतावा. सिनर्जी एकत्रित कामाचा जादा फायदा. टार्गेट लक्ष्य. अपस्किल नवीन कौशल्य शिकणे. व्हॅल्यू ॲड अतिरिक्त मूल्य. ॲसेट मालमत्ता. कंप्लायन्स नियमांचे पालन. कल्चर ऑफिसमधील संस्कृती. डिपार्टमेंट विभाग. डिस्क्रिशन स्वतःचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य. डायव्हर्स विविधता असलेले. एंगेजमेंट कामातील सहभाग. HR मनुष्यबळ विभाग. इन हाऊस संस्थेच्या आतले. इन्व्हेंटरी मालाची यादी. इनव्हॉइस मालाचे बिल. लायबिलिटी जबाबदारी देयता. लॉजिस्टिक्स साहित्याची ने-आण व्यवस्था. ऑनबोर्डिंग नवीन कर्मचाऱ्यांची प्रक्रिया. ओव्हरटाईम जादा वेळ काम. पर्सनल कर्मचारी वर्ग. पॉलिसी धोरण रिमोट दूरवरून काम करणे. रिटेन्शन कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवणे. वर्कफ्लो म्हणजे कामाचा प्रवाह. तर मित्रांनो, आता इथे आपण ऑफिस रिलेटेड वर्ड सांगितले. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा. व्हिडिओ शेअर करा.